या बरणीमध्ये ही कस्तुरी मेथी भरून ठेवलेली आहे। बघितलं ना किती छान दिसते, हिरवीगार। अशा प्रकारची ही कस्तुरी मेथी वापरण्यासाठी तयार। हॅलो, हाय, मी कल्पना किडके। कल्पना किडके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे। वर्षभरासाठी बनवूया घरच्या घरीच कस्तुरी मेथी। बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये आता मेथी यायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारची अशी ही हिरवीगार मेथी बाजारात उपलब्ध आहे सध्या। तर त्यापासून आज आपण ही कस्तुरी मेथी बनवणार आहोत। तर कस्तुरी मेथी बनवण्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त फक्त पानांचाच वापर करतो आपण आणि त्यासाठी नुसती पानच घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने एकदम नुसती पानच निवडलेली आहे। या पद्धतीने ही भाजी आता निवडून झालेली आहे। तर आता ही मेथी अशी पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतर अलगद अशी आपण ती उचलून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये जो मातीची जी राळ असते तर ती निघून जाते। अशा पद्धतीने आपण ही मेथीची भाजी अलगद उचलून घेणार आहोत आणि मातीचा जो भाग आहे तर तो खाली शिल्लक राहतो। भाजी चाळणीमध्ये उचलून घेतल्यानंतर ही जी राळ असते तर ती अशी खाली शिल्लक राहते। अशा पद्धतीने 2-3 वेळा आपण ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार। मेथी एकदम स्वच्छ पाण्याने धुवून अशी क्लीन झालेली आहे। तर आता ती थोडा वेळ नितरायला ठेवूया। भाजी नितरल्यानंतर ती कॉटनच्या कपड्यावर सुकट टाकूया। ती फॅन सुरू करून अशा पद्धतीने ही सुकट टाकून द्यायची। 2 दिवसानंतर बऱ्याच प्रमाणात ही मेथीची भाजी कमी झालेली आहे। आता आज आपण कपडा बदलून ती दुसऱ्या कपड्यावर, छोट्याशा कपड्यावर वाळत घातलेली आहे। बघा कशी हिरवीगार दिसतीये आणि वास पण खूप छान सुटलाय। असा कपड्यावर वाळल्यानंतर ती अशी ताटामध्ये व्यवस्थित पसरून आणि पुन्हा उन्हामध्ये थोडीशी सुकून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधला पाण्याचा अंश कमी होऊन व्यवस्थित अशी वर्षभर टिकू शकते। अशा प्रकारे कपड्यावर वाळल्यानंतर ती ताटामध्ये व्यवस्थित अशी पसरून ठेवायची आहे आणि थोडंसं ऊन पण द्यायचं आहे त्याला, त्यामुळे त्यामधला पाण्याचा अंश कमी होऊन आणि अशा प्रकारे व्यवस्थित वर्षभर टिकली जाते। अशा प्रकारची ही कस्तुरी मेथी वापरण्यासाठी तयार।